नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण DLED प्रथम वर्षातील बालकाचा विकास व स्वची जाणीव या विषयामधील बालकाच्या विविध विकास अवस्थेमध्ये त्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास कशा पद्धतीनं होतो हे आपण अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी व्याख्यानाबरोबरच ज्या नोट्स आहेत त्या सविस्तरपणे देण्याचा इथं प्रयत्न मी केलेला आहे. तर आपण नवजात बालके आणि शाळापूर्व बालकांच्या शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये सुरुवातीला पाहूयात. आता नवजात बालक म्हणजे कोण किंवा नवजात बालक कुणाला म्हणायचं, तर जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काही काळाला नवजात बालके असं संबोधलं जातं आणि या नवजात बालकांचा समावेश हा शैशवावस्थेमध्ये होतो. आता शैशवावस्था ज्या बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था आहेत त्यामधली पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे शैशवावस्था, ज्याचा कालावधी बालकाच्या जन्मापासून ते 3 वर्षापर्यंत असतो. नवजात शिशूला जन्माला आल्याबरोबर जगातील विविध परिस्थितीला तोंड द्यावे लागते. म्हणजे जेव्हा ते मातेच्या गर्भामध्ये असते तिथे त्याला मिळणारं जी परिस्थिती आहे आणि जन्माला आल्यानंतर बाहेरच्या वातावरणामध्ये मिळणारी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप बदल असतो, फरक असतो आणि या सगळ्यामध्ये बालकाला स्वतःला समायोजन करून घ्यावं लागतं. म्हणजेच तापमान असेल किंवा त्याची चालणारी श्वसनक्रिया आहे किंवा त्याचं होणारं पोषण असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये त्याला ॲडजस्टमेंट करावी लागते किंवा समायोजन साधावं लागतं. आणि या सगळ्या ज्या त्याच्या शारीरिक क्रिया आहेत त्या क्रिया नियंत्रित करण्याची क्षमता शिशूला जन्मजातच प्राप्त झालेली असते. आता जन्मजात शिशूचं जे सरासरी वजन आहे ते 3 किलोग्रॅम आणि त्याची जी उंची आहे ती 45 सेंटीमीटर इतकी असते आणि हे संशोधनानुसार सांगण्यात आलेलं आहे. मातेच्या उदरामध्ये मिळालेला जो त्या शिशूला अन्न पुरवठा आहे ते देखील शिशूच्या वजन आणि उंचीवर परिणाम करत असतो. म्हणजे बालक मातेच्या गर्भामध्ये असताना मातेने कशा पद्धतीने आहार घेतलेला आहे किंवा तिला कशा पद्धतीनं सर्व ज्या काही आहारविषयक किंवा पोषणाच्या बाबी उपलब्ध झालेल्या आहेत किंवा औषधोपचार उपलब्ध झालेला आहे याच्यावर बरंचसं त्या शिशूचं वजन आणि उंची अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता आपण या शैशवावस्थेतील बालकाच्या शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. आता जेव्हा बालक जन्माला येतं किंवा जन्माला आल्यानंतर सुरुवातीला आपण पाहिलेलं असेल जन्मलेलं बालक, तर त्याचं जे डोकं आहे ते खूप मोठं असतं, त्या मानाने मान लहान असते, जे खांदे असतात ते अरुंद असतात आणि हात पाय किंवा त्या बालकाचं धड हे त्या डोक्याच्या तुलनेने खूपच लहान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्याच्या अस्थी म्हणजे हाडे ही लवचिक असतात. स्नायूंची वाढ मात्र झपाट्याने होत असलेली या शैशवावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मज्जातंतूची वाढ देखील झपाट्याने होते. आता आपल्याला माहीत आहे की बालकाच्या वयाच्या 6 वर्षापर्यंत त्याच्या मेंदूचा विकास जवळजवळ 80% होत असतो. म्हणजेच या शैशवावस्थेमध्ये मज्जातंतूंची जी वाढ आहे ती झपाट्याने होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याची उंची, वजन किंवा शरीराचा आकार आहे तो वेगाने वाढलेला दिसतो आणि उंची ही बऱ्याच अंशी अनुवंशावर अवलंबून असते. तर वजन हे त्याला जशा पद्धतीचं पोषण मिळालेलं आहे किंवा त्या बालकाला ज्या पद्धतीची परिस्थिती लाभलेली आहे त्याच्यावर त्याचं वजन अवलंबून असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मुलाची वाढ ही डोक्याकडून पायाकडे या दिशेनं होत असते. आता आपण जर शैशवावस्थेतील बालकाचं किंवा जन्मल्यानंतर एक 3-4 महिन्याचं ज्यावेळेला बालक होतं त्यावेळेला जर आपण त्या बालकाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की प्रथम ते बालक डोके हलवण्याचा, वर उचलण्याचा प्रयत्न करत असतं. त्यानंतर छातीचा भाग उचलण्याचा प्रयत्न करतं आणि असं करत करत नंतर ते बसतं, नंतर उभं राहायला लागतं, नंतर चालतं. म्हणजे सर्वसाधारणपणे जी मुलाची वाढ आहे ती डोक्याकडून पायाकडे या दिशेने होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बालकाच्या ज्या सुरुवातीच्या हालचाली असतात तर त्या थोड्याशा स्थूल असतात आणि ओबडधोबड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये अजून सूक्ष्मता आलेली नसते. छोट्या छोट्या गोष्टी, आता उदाहरणार्थ एखादी लहान पिन किंवा सुई आपण म्हणूया किंवा एखादी काडी असेल ती जर जमिनीवर पडलेली असेल आणि ती उचलण्याचा जर बालकाने प्रयत्न केला तर त्याला त्या बोटांमध्ये पटकन पकडता येत नाही. कारण त्याची जी काही हालचाल आहे ती थोडीशी स्थूल असते आणि ओबडधोबड असते. त्याच्यामध्ये बारकावे किंवा सूक्ष्मता
दिसून येत नाही. आणि हे कशामुळं नंतर त्याच्यामध्ये विकसित होऊ शकतं, तर सराव आणि थोडंसं त्यांना प्रशिक्षण दिलं तर ह्या ज्या बाबी आहेत किंवा याच्यामध्ये जो नेमकेपणा आहे, अचूकता आहे, ती त्यांच्यामध्ये येत असते. स्मरणशक्ती तीव्र असते, परंतु वेळेबाबतचा संबोध मात्र त्यांचा नीट झालेला नसतो. कारण मगाशीच आपण पाहिलेलं आहे की त्याच्या मेंदूचा जवळजवळ 80% विकास हा शैशवावस्थेमध्ये होत असतो किंवा वयाच्या 6 वर्षापर्यंत 5 ते 6 वर्षापर्यंत होत असतो. त्यामुळं स्मरणशक्ती त्यांची तीव्र असते, परंतु वेळेबाबतचा जो संबोध आहे तो नीट त्यांचा डेव्हलप झालेला नसतो. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री किंवा काल, आज, उद्या या बाबतीमध्ये त्यांना व्यवस्थितरित्या हे संबोध त्यांना सांगता येत नाहीत. उदाहरणार्थ एखादं मूल जर काल गावाला जाऊन आलेलं असेल तर ते बोलता बोलता म्हणतं की आम्ही उद्या गावाला गेलो होतो. म्हणजे वेळेबाबतचा जो काही संबोध आहे तो त्यांचा स्पष्ट झालेला नसतो. आता आपण शैशवावस्थेतील शारीरिक विकासात पालकाची भूमिका काय असणार आहे किंवा शैशवावस्थेमध्ये असणारा जो बालक आहे त्याचा जर विकास चांगल्या पद्धतीनं व्हायचा असेल तर एक पालक म्हणून त्यांची भूमिका काय असायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. आता जन्माला आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यापर्यंत त्या बालकाला शारीरिक परिपक्वता आलेली नसते आणि मग या वयामध्ये पालकांनी त्यांना बळजबरीनं बसवणं किंवा त्यांना उभं करणं किंवा त्यांना चालवण्याचा प्रयत्न करणं अशा ज्या बाबी आहेत त्या करू नयेत. कारण आपण मगाशीच पाहिलेलं आहे की त्याच्या ज्या अस्थी आहेत त्या तेवढ्या टणक झालेल्या नसतात किंवा हाडे थोडीशी लवचिक असतात. या परिस्थितीमध्ये आपण त्यांना या विविध कृती आहेत त्या करण्यास पालक म्हणून प्रवृत्त करू नये. त्याचबरोबर सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये बोटांच्या ज्या हालचाली असतात त्या हालचालीसुद्धा स्थूल आणि ओबडधोबड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सफाईदारपणा आलेला नसतो आणि म्हणून या वयामध्ये पालकांनी त्या बालकानं पेन्सिल हातात घेऊन लेखन केलं पाहिजे, चित्र काढली पाहिजेत, वाचन केलं पाहिजे. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अट्टहास करू नये. आता बालकाला विशिष्ट कृती करण्यासाठी आपण सरावाची संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आता बालकाचा विकास हा त्याच्या कृतीतून होत असतो आणि त्या वयोमानानुसार त्याच्या कृती त्यानं करणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ उठून बसणं, उभं राहणं, चालणं, पळणं, चेंडू फेकणं, जिना चढणं, उतरणं, पळणं या ज्या बाबी आहेत आणि या कृती सरावानी चांगल्या पद्धतीनं विकसित होत असतात. तर याच्यासाठी पालकांनी त्यांना प्रलोभनं देणं आवश्यक आहे. म्हणजे जर बालक 1-2 पाऊल टाकलं तर आपण पुढे उभं राहून त्याच्या टाळ्या वाजवल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना आनंद होईल की आपण आता दुसरं पाऊल किंवा आपण असंच जर पावलं टाकायला लागलो किंवा चालायला लागलो तर माझं टाळ्या वाजवून कौतुक केलं जाते. तर अशा पद्धतीची विविध प्रलोभनं बालकांना दाखवून आपण त्यांना विविध कृती करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो किंवा त्या कृतीसाठी सराव आपण किंवा सरावाची संधी त्यांना देऊ शकतो. त्यानंतर वयाच्या 3ऱ्या वर्षापासून बालक बऱ्यापैकी स्वतःची कामं स्वतः करायला लागतं. म्हणजे स्वतः ते जेवू शकतं, स्वतः कपडे घालू शकतं, कपडे घातल्यानंतर त्याचे बटन्स ते लावू शकतं. त्याचबरोबर हातामध्ये कात्री, पेन्सिल धरू शकतं, बॉलनी खेळू शकतं किंवा स्वतःचे जे काही सॉक्स आहेत पायामध्ये ते पण घालू शकतं. म्हणजे या कृती ते बालक करू शकतं. तर अशा वेळेला पालकांनी त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. बऱ्याच वेळेला ते लहान आहे, त्याला जमत नाही म्हणून पालकच पुढे होऊन या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर असं न करता पालकांनीसुद्धा बालकांसाठी या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून या ज्या काही कृती आहेत आणि त्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत त्या कृती ते स्वतः करायला लागू शकतं. त्याचबरोबर उड्या मारणं असेल, चेंडूने खेळणं असेल किंवा जिन्याच्या पायऱ्या चढणं उतरणं असेल किंवा जी खेळणी असतात बघा, ठोकळे वगैरे असतात ते एकमेकांशी जोडून काहीतरी वेगवेगळ्या कलाकृती तयार करणं असेल तर अशा क्रिया बालक या वयामध्ये करायला लागतं किंवा शिशू या वयामध्ये करायला लागतो. तर या बाबी करण्यासाठी पालकांनी त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे. म्हणजे अशी खेळणी जी आहेत किंवा जे साहित्य आहे ते त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, जेणेकरून त्यांच्यामधली जी कारकौशल्य आहेत या संदर्भातली ती चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकतील.
बालक विविध हालचाली अन्य व्यक्तीकडून अनुकरणातून शिकत असते. त्यामुळे चांगले आदर्श बालकांसमोर निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की बालक हा विविध प्रकारच्या कृती करत असतो, पण ह्या कृती ते कुणाचं तरी पाहून करण्याचा प्रयत्न करतं, म्हणजेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं. आणि मग या कालावधीमध्ये आपण त्यांच्यासमोर चांगले आदर्श निर्माण करणं खूप गरजेचं आहे, कारण त्या आदर्शाचंच ते अनुकरण करत असतं. म्हणजेच बालकाचा विकास जर खऱ्या अर्थानं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं व्हायचा असेल तर त्या मुलासमोर, त्या बालकासमोर चांगल्या पद्धतीचे आदर्श आपण निर्माण करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला बालकाचा किंवा शैशवावस्थेतील बालकाचा जर शारीरिक विकास चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर पालक म्हणून आपण आत्ता ज्या दिलेल्या बाबी आहेत त्याकडं विशेष असं लक्ष पुरवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.